कोगनोळी ते हंचनाळ नवीन केलेला रस्ता 2 महिन्यातच गेला डबऱ्यात। सदर रस्त्यासाठी 4,95,00,000चा मंजूर झालेला निधी गेला कुठे, असा परखड सवाल करत सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांच्याकडून सदर रस्ता कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, सदर रस्ता कामाबाबत लोकायुक्त यांच्याकडे चौकशीची मागणी करणार। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निपाणीच्या आमदारांनी घाई गडबडीने या रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता काम केलं। मात्र कॉन्ट्रॅक्टर कडून रस्ता कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून कोगनोळी ते हंचनाळपर्यंत रस्त्यावर डबरेच डबरे पडले आहेत। कॉन्ट्रॅक्टर कडून निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे। या रस्ता कामाची संबंधित विभागाकडे RTI या सेक्शन खाली माहिती मागवली असून माहिती आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे। सदर रस्ता कामाचे 4,95,00,000 रुपये कुठे गेले याची संबंधित विभागाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा बांधकाम विभाग चिकोडी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार, असा इशारा कोगनोळीचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन परीट यांनी दिला असून प्रशासन आणि आमदार काय निर्णय घेतात याकडे कोगनोळी हंचनाळ पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिले आहे। या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार निपाणी यांनी। रोड करून किती दिवस झाले? रोड केल्या गेल्या असं झालंय। रोड नुसता नावाला गेला, डांबर कुठे आहे साहेब त्यात? हां, रोड नावालाच केला काय? डांबर नाहीच? मग त्यावेळेला विचारला नाही तुम्ही? कुणाला विचारायचं आणि काय? ते डांबर रोड करणाऱ्याला तुम्ही थांबवायला पाहिजे होता की? पेपर आलते की हो? मग काय दखल घेतली नाही प्रशासनानं? कितीचा रोड आहे काय माहिती आहे तुम्हाला? 4,95,00,000चा रोड आहे हो। आणि हे 4,95,00,000ची ही परिस्थिती अशी आहे। काय सांगा? कारण हे 2 महिन्यापूर्वी रोड म्हणजे झालेलं आहे अशी परिस्थिती। इलेक्शनच्या अगोदर 1 महिनाभर हे रोड केलेला आहे। आम्ही यासाठी उपोषणासाठी बसलेला आहे की रोड करावा म्हणून, आणि रोड केला तो ह्या परिस्थितीचा केलेला आहे। मग निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलाय असं तुमचा आरोप आहे? आमचा आरोप काय, ह्यात पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम केलेला आहे। म्हणजे आताचे जे आमदार आहेत हां, ते निवडून येण्यासाठी निवडणूक घाई गडबडीनं डांबर रोड केलेला आहे आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक केलेली आहे। धूळफेक केले, जनतेच्या डोळ्यात धूळफेक केलेली आणि याच्यावर सेकंड लेअर अजून टाकलेलं नाही। टाकणार आहे म्हणाला। बरं, रोड किती दिवसानंतर टाकणार आहे त्याची काय? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे ते सुमित सासने म्हणून कोणतं आहे? समित सासने म्हणून कोणतं आहे? ते हलसिद्धनाथ कारखान्याचे संचालक सुद्धा आहेत असं वाटतं। संचालक सुद्धा आहेत, बरोबर आहे ना? आम्ही त्यांना एक वेळा कॉल केला होता आणि हिरकणी न्यूजचे बबन जामदार यांनी पण एक वेळा कॉल केला। त्यांनी करतो म्हणून सांगितले। मध्ये 1.5 किलोमीटरचा रोड आहे की नाही, तो त्यांनी कॉन्क्रीटचा करतो म्हणून सांगितलं, ते केलाच नव्हता। हिरकणी न्यूजची बातमी लागल्यानंतर हा केला रोड त्यांनी, 1 ते 1.5 किलोमीटरचा रोड। मग ह्या संबंधित रस्त्याबद्दल आमदारांच्या काय कानावर घातलाय काय? आमदारांच्या निदर्शनाला आणून दिलाय? देतच आहे मी सर, मागणी करतायत। सुमित सासने साहेबांनी फोन लावला तर पण त्यांनी काय फोन उचलत नाहीत आमचा, सामान्य माणसाचा फोन उचलत नाहीत त्यांनी। मग त्यावेळेला ते बबन जामदार यांनी पत्रकारांनी सांगितल्यानंतर मग त्यांनी त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोलले सर, कारण ह्याच्यावर काय पुढं वाटचाल झालीच नाही सर। आणि ह्या अशा पद्धतीनं पूर्ण हंचळापर्यंत 1-2-4 ठिकाणी हंचळापर्यंत 4-5 ठिकाणापर्यंत ही अशी परिस्थिती। म्हणजे 2 महिन्यातच डबरं पडायला चालू झाल्यात रस्त्याला? त्यांनी डांबर वापरले का नाही ही आता याची चौकशी व्हायला पाहिजे। ह्यात पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे। 4,95,00,000 रुपये कुठे गेले हे त्यांनी आम्हाला दाखवावं साहेब, असा तुमचा आरोप आहे? असा आमचा आरोप आहे। तुमचं नाव काय? माझं नाव सचिन नरसू परीट, ग्रामपंचायत, माझी मिसेस 4 नंबर वार्डातून कोगनोळीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत। तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। ठीक आहे, ओके, थँक्यू। 4,95,00,000चा रस्ता 4 महिन्यातच पाण्यात। निपाणी आमदारांचे विकास कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष।
न्यूज न्यूज इथं राहा, इथं डबऱ्यातच राहा. अगं ते दिसू दे डबरा दिसून दे. या भाभी या. मावशी ह्यो रस्ता कधी केला आहे? 2 महिन्यापूर्वी. किती पैशाचा रस्ता आहे ह्यो? 5 कोटीचा रस्ता आहे. बर, मग हे डबरं पडलेलं इथल्या आमदारांना किंवा प्रशासनाला काय दाखवून दिला नाही? बर, मग हे कॉन्ट्रॅक्टरला बोलून दाखवलाय का तुम्ही? बर, काय म्हटला कॉन्ट्रॅक्टर? कॉन्ट्रॅक्टर साहेब काय म्हटले? असं होणार बघा. बर, डबल होणार आहे. डबल होणार आहे म्हणतात होय? डबल होणार आहे. कधी होणार डबल तो? कधी होणार त्याच माहित. बर, किती पैसे खर्च झालेत म्हटलं या रस्त्याला? ते आम्हाला काय माहित. 5 कोटी. आम्हाला काय माहित हो. 5 कोटी काय? हे काय चोराचा बाजार आहे सगळा ह्यो. बर, चोराचा बाजार आहे सगळा. काय आहे? आमदारांच्या कानावर घातला का नाही? पण आम्ही कशाला घाला? आम्ही आमदार कशाला जावा? आमदारासनी भेटला नाही तुम्ही? आम्ही कशाला भेटाव? बर, काय काम आहे? आम्ही चांगलं व्हाय हे सांगाल जाव. मग नाही भेटला तर हे कामं कशी होणार? कोण भेटणार? नाही भेटला तर कामं कशी होणार? जवळ घेणार? तुमच्या भागातल्या समस्या तुम्ही आमदारांच्या कानावर घालायला पाहिजे. जवळ घेणार हो? हा, घेत कोण नाहीत. घेत नाही आम्हाला. मग निवडणुकीपुरतं जवळ बोलवत्यात. मग निवड कुठं जवळ बोलवत्यात. बर, इलेक्शन झाल्यापासून आल्यात. इलेक्शन झाल्यापासून आल्यात काय आमदार इकडे? कोण कोण आलेलं नाही. आमदार बाई आल्या नाहीत? नाही, कोण आलं नाही. बर बर, आज होय? तरी पण त्यांना डबरा दिसला नाही. बघा नको काय? बघा नको. बर, हा? बघायला पाहिजे की त्यांनी. मग त्यांचं काम आहे ते. त्यांचं काम आहे ते. होय, बाजूला बाजूला. हा, काय आहे? काय होय का काय आहे? तिने लक्ष देत नाहीत. अजिबात लक्ष देत नाहीत तिने. आमदार लक्ष देत नाहीत. नाही कोणच लक्ष देत. काय बघा की बघा की इथं बघा, पुढं बघा, तिकडं बघा. हे कुठनं ते कुठनं रोड आहे हो? हा? कुठनं ते कुठंपर्यंत? ते हातनाळ. कोंकणोळी ते हंचनार किती किलोमीटर? अजून पिंडी होती हातनाळ पिंडी. किती किलोमीटर आहे? हा? किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा रस्ता हा 4 महिन्यात बऱ्याच ठिकाणी उकडलाय. उकडलाय. पैसे खायचं ना सोडून द्यायचं हो. पैसे खायचं आणि सोडून द्यायचं, होय. अशी तुमची प्रतिक्रिया आहे? पडतीच आहे. बर बर बर, ठीक आहे, ओके.